विनोद यहाँ पे मैच देख रहा है बैठे बैठे और हम वहां पे जाके मैच देख के आए। तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये म्हणजेच पार्ट 2 मध्ये। तर आता आपण निघाले खाली एक महादेवाचं मंदिर आहे तर मंदिराचं दर्शन घेऊ आणि खाली उतरूया पायऱ्यावरून खाली उतरू सॉरी। तर इकडनं मला काय वाटतं ना उजेड येते इकडून गेल ना इकडनं चढणारे पण बरेच लोक आहेत। तर आपण आलोय मंदिर जवळ आता मंदिर जवळ आलोय थोडंसं उतरायचं बाकी आहे म्हणून मी खाली बघून ब्लॉग करतोय नाहीतर हा माझा शेवटचा ब्लॉग असू शकेल त्यामुळे जरा खाली बघून करतो। तर मंदिराजवळ भेटू कारण इथं जरा एकदम स्टीप आहे तर भेटूया मंदिरापाशी चलो। बरेचसे मंदिर आहे इथं 9 लेन आहे एका दगडाचं मंदिर कोरलेलं आहे आणि इथं पुढे जाऊन एक महादेवाचं पण मंदिर आहे सो आपण तिथं जाऊन आता थोडं दर्शन घेऊ आणि पायऱ्यांवरून ट्रेक संपवू आपला। गर्दी तर भयानक आहे बाबा आज आपण त्या दिवशी आता जाऊ एवढी गर्दी नव्हती सेलिब्रिटी लोकांना म्हटलं गर्दी तर होणारच खरंच आहे ते कसं कळालं यासली गर्दी येणार आहे 65 सबस्क्रायबर वाली सेलिब्रिटी लिनी दाखवते। गाडी घेऊन यायला पाहिजे गाडीवर ते बोर्ड लावायचं सबस्क्राईब हा फेमस करतो तुला फेमस काय खाते बघायला लागली शेयर करायला शेयर ए भाई उठ जा चल चल भाई जाने दे हमको ऐ संदूस पडले की नाही बाबा दर्शन वगैरे झाले आता आपण उतरायच्या तयारीत आहे कसलं पायऱ्यांवर उतरणार आहे तर चला याचा आवडता रोड आहे पायऱ्यांचा रोड तर भावानं थोडा पलहार करून होतो जो आणलाय नाही तर बॅगेत तसंच राहा हे जरा सुद्धा माझं पण होतं कॅनल नव्हतं खाली सुंदर अशा ट्रेकची आपली एंड होत आला आता तुला काय म्हणायचं आहे आज जातो मस्त नाश्ता बिष्टा खातो हा एका मित्राला फोन लावला एका मित्राला भेटायचं आहे लय दिवस झालं भेटलं नव्हतं म्हणजे मी भेटलं नव्हतं तर त्याला भेटू नाश्ता करू झाला असता तर बऱ्याच पायऱ्या आहेत अजून उतरायला पहिलवान थंडाई विकायला लागली होतो एंड झाले म्हणजे आलो आपण खाली पार्किंग पाशी पण आपली गाडी त्या साईडला लावल्या आणि आपण उतरलोय अपोजिट साईडला तर गाडी घ्यायला पलीकडे जावं लागेल। तर हा ट्रेक करून भरपूर मजा आली कारण काल लेग्स मारले होते त्यामुळं एकदम भारी वाटलं आणि जरा ट्रेन झाले लेग चांगले जरा सर्दी झाली त्यामुळे आवाज असा तुम्हाला वेगळा येत असेल आवाजामध्ये थोडासा बैस आलेला आहे। तर हा ब्लॉग आणि हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट डाऊन बिलो
व्हिडिओ जर तुम्हाला घोराडेश्वर ट्रेक करायचं असेल तर नक्की करा आणि आमचा ब्लॉग बघून करा. हां म्हणजे ॲडव्हेंचरस ट्रेक आहे थोडासा. 30 मिनिटाचा ट्रेक आहे. पायऱ्यावरून म्हणजे वरती जाणं अवॉइड करा. उलट्या साईडून वरती जा. उतरताना पायऱ्यावर उतरला तर चालेल. पण 10-15 मिनिटं उतरते पायऱ्यावर. खाली उतरताना एक खतराच नाही होणार पायऱ्यावर. मजा येईल. तर आपण आता गाडी घेऊ आणि निघूया. चलो. हा लोणावळा हायवे, तळेगाव टू मुंबई जो बेंगलोर हायवे आहे ना तो हाच आहे. गर्दी बघू शकता तुम्ही तिथे. हा संडे असल्यामुळे बरीच गर्दी आहे आणि ट्रेकला तर एवढी गर्दी आहे ना भयानक. तर आपली गाडी आपण इथं पार्क केली होती आणि आपण आलो तेव्हा एवढ्या गाड्या नव्हत्या. आता किती गाड्या आल्यात बघा. बऱ्याच गाड्या आल्या फक्त. उन्हाचा ट्रेक कसं करणार काय माहिती, कारण उन्हाचं डिहायड्रेशन लवकर होतं आणि दम पण लवकर लागेल, त्यामुळे लवकर ट्रेक पूर्ण होत नाही. त्यामुळे जो पण ट्रेक आहे तो सकाळी सकाळी लवकर कंप्लीट केलेला कधीही बरा. आणि सकाळी जो वर्कआउट होतो तो एकदम बेस्ट आहे. तर आपली धन्नो इथं लावल्या. काढा चला. Struggling to वळव चल. आपण पोहोचलोय आता भक्तिशक्तीला. तिथं आपली पहिल्या जुनी रूम होती. वाळू चल रे बाबा इथे. तो अभी अभी पहुंचे हम घर पे. उनको कैमरा पहुंचा है अभी अभी क्लियर दिखेगा. क्या हुआ? और विनोद यहाँ पे मैच देख रहा है बैठे बैठे, और हम वहां पे जाके मैच देख के आए स्टेडियम में से. तो मुझे लगता है हमको यही भी ब्लॉग एंड करना चाहिए ये वाला. रुको एक बार बात ठीक कर. तर आता आपला प्लॅन ठरलाय चिकनचा. माशाचा प्लॅन कॅन्सल झालाय आणि विनोदचे 2 मित्र येणार आहेत, म्हणजे कॉमन फ्रेंड आहेत दोन्ही पण. तर ते दोघे पण येणार आहेत दुपारी. तर विनोद आणि मला चिकन बनवायला सांगितले. त्यांनी आपल्याला ऑर्डर दिल्या चिकन बनवायचे. पैसे देणार आहेत त्यांनी आपल्याला. तर चिकन घेऊन येतो. चिकन आणि मसाला वगैरे काय जे लागते ते सगळं घेऊन येतो आता जाऊन खाली. आत्ताच आलोय, अजून हातपाय पण धुतले नाहीत, तसंच खाली निघालो. त्यांचा आत्ताच फोन आलता, म्हणजे फोन केलता. तर चलो मिलते नीचे चिकन की दुकान पे. तो अब आए हम चिकन की दुकान पे. चिकन द्यायला घेतलंय. आता काय राहिलं आपलं, चिकन अंडी घेतली आणि आता तेल आणि कोथिंबीर वगैरे. कोथिंबीर घ्यायची अजून. लिंबू काय गरज नाही. लिंबूची काय गरज. कोण खात असेल तर लिंबू घे. मी तर काय खात नाही. स्वस्त असलं तर चालेल. तेवढं घेऊ. तेवढंच आहे ना. बाकीचं घेतलं सगळं. चला. तर आपण सगळं सामान घेऊन आलोय. चाललो रूमवर. आता शिजत घालतो पहिलं चिकन. मॅरिनेट करायचं पहिलं आणि मग शिजत घालू. तोपर्यंत येतीलच. 2 वाजतील जेवण वगैरे बनवायला. किती वाजले बरं? 11 वाजले का? काय आरामात केलं तरी चालतं, काय विषय नाही. 1 तासात होते जेवण सगळं. ये देखो गाइस,
कांदा चिरा आहे. बघा काय काय सांगतो, एक जर तुमच्यात व्हेजिटेरियन कोण असेल ना त्याला तर अजिबात रूमवर घेऊ नका. मी पहिला सांगतो सेमी व्हेजिटेरियन आहे आमच्यात एक माणूस. सेमी इंग्लिश कसं असते, सेमी व्हेजिटेरियन आहे. त्या असल्या पोरांनी अजिबात रूमवर घ्यायचा तुम्हाला मी रूमवर घेतलाय, विषय नाही. उगा मारीन उगा. इथं जेवण करणाऱ्याला डबल काम करावं लागते. एक तर चिकन बी करा, त्यात वैताग येते, पुन्हा अंड बी करा त्यांच्यासाठी स्पेशल. ते असलं नको वाटते करायला, पण आता काय करायचं, भावा म्हणल्यावर करायला लागते. दुपारची 1 वाजली अजून चिकन नुसतं शिजलंय, भात करायचा आहे, अंडे भुर्जी करायची आहे, काय काय करायचं सांगा एवढ्याच जीवानं. हा पाट आत घेतले मी त्यासाठी. कांदा बिंदा चिरलाय आणि हा रेडीमेड मसाला आणलाय आपण. हा रेडीमेड मसाला आहे. हा तो आपला पांढरा रस्सा वाटा, पांढरा रस्त्याचा वाटा लागला त्या आळणी. चिकन शिजवून ठेवलंय. आता मस्तपैकी चिकनची आमटी सुक्क पातळ करायला चाललंय आज, कारण पाहुणे येणार आहेत आपल्या घरी. दोन सबस्क्रायबर आहेत, 2 तर सबस्क्रायबर ओजी सबस्क्रायबर आहेत, कारण ते आपण कधी विसरणार नाही त्या सबस्क्रायबरला. आपलं त्याच्यात ही पण केलं आपण त्यांचं एक काय ते मोनो ब्लॉग आहे त्यांचा आपला जुन्या ब्लॉग मध्ये. कोरेगडचा जर तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर आय बटन मध्ये लिंक देईल, तो बघा, त्याच्यात आहे तो. आणि दुसरा आहे तो काय अजून आपण त्याला हे नाही केलं, फीचर नाही केलं आपल्या ब्लॉग मध्ये, पण आहे सबस्क्रायबर आपला. तर आपलं सबस्क्रायबर साठी आपण जेवण बनवतोय खास. खास तुम्हाला पण असंच जेवण पाहिलं असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, हा लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रमंडळींसोबत तुमचे शेअर करा. जर ब्लॉग आवडत असेल तर, नसेल तरीही करा. तर ठीक आहे, आता जेवण बनवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं कसं बनलं जेवण. कमेंट करा जर चांगलं झालं असेल तर. आम्ही सांगतो, रिव्ह्यू देतोच तुम्हाला की जेवण वगैरे कसं झालंय काय. नेक्स्ट टाइम रेसिपी येईल आपली कसं कसं बनवायचं. रेसिपी म्हणजे असं काय आपलं एवढं हे नाही. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला रेसिपी. जर चांगलं झालं तर रेसिपी, नाही तर काय नाही. मग ठीक आहे, करा बंद. आज मस्त चिकनचा प्लॅन होता आमचा, तर त्या चिकन ते बनवून झालेलं आहे आणि आमचे 2 सबस्क्रायबर आता चिकन खाऊन गेलेत. तर जर तुम्ही व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा कसं चिकन झालेलं आहे. आमचा पहिला पार्ट तर तुम्ही बघितलाच असेल, जर बघितला नसेल तर आय बटन मध्ये आपण लिंक लिहिलेली आहे, तर जाऊन पहिला पार्ट बघा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया, कारण हा ब्लॉग खूप मोठा होईल. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर शेअर आणि सबस्क्राईब तर नक्की करा. मित्रांसोबत शेअर करा आणि भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर कमेंट डाउन बिलो. तर चलो मिलते नए ब्लॉग में, बाय. Subscribe for more content. थँक्यू.